जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। यंदाचा हा 340वा पालखी सोहळा आहे। दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल। पहाटे 4:30 वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रम सुरू झालेले आहे। 4:30 वाजता शिळा मंदिरामध्ये अभिषेक झाला। त्यानंतर स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक करण्यात आला। काकड आरती झाली। स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या विधिवत पूजेनंतर पालखी सोहळ्याचे जनक तसंच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक झाला। विधिवत पूजा अर्चना करण्यात आली। पालखी प्रस्थान सोहळा दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरू होणार आहे। पालखी सोहळ्याकरता चांदीचा रथ, चांदीची पालखी सज्ज झालेली आहे। सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या 500 दिंड्या सुद्धा देहूमध्ये कालपर्यंत दाखल झालेल्या होत्या। यंदा संस्थांना 3 बैलजोडी स्वतःच खरेदी केलेली आहे। त्यामुळे देऊळवाड्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि अत्यंत सुंदर असं दृश्य बघायला मिळत आहे। विनायक नारायणगाव रणेर, बाबळगाव परभणी, मानाचा राजा अश्व हा संत तुकाराम महाराजांचा मुख्य मंदिरामध्ये दाखल झालेला आहे। मानाचा अश्व मंदिरामध्ये दाखल झालेला आहे। शिळा मंदिराची आरती झाल्यावर या राजा अश्वाचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी गर्दी केली। या अश्वाची काळजी घेणारे वैभव यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सेवेसाठी परभणीवरून अश्व आलेला आहे। ही यांची 4थी पिढी आहे। आता ह्या अश्व देऊच्या मुख्य मंदिरामध्ये दाखल झालेले जे अश्वाबरोबर आले आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। काय सांगणार महाराज, कुठून आला आणि कशी सेवा आहे? ही सेवा आमच्यावाली जवळपास 4 पिढ्यापासून 100 वर्षापासून चालू आहे। ते परभणी जिल्ह्यातून बाबळगाव, विनायकराव रणेर बाबळगाव यांच्यावाला पालखी असो ते आपण देवाचा अश्व म्हणून ओळखला जातोय। देवाचा अश्व म्हणून ओळखलं जातं। आणि तुमची किती पिढी आहे? ही तो माझी 5वी आहे। 4थी पिढी। हा, आणि इथून परभणीवरून कधी निघाला? 15 दिवसाखाली निघालो। पंढरपूरहून चालत इथपर्यंत आला। पंढरपूरवरून चालत दिसला आणि इथून पुन्हा पंढरपूरला वारी सोबत चालत जाणार। काय वाटतं वातावरण? वातावरण सगळं आनंदी आहे। काय साखर घालायला आला अश्वानी तुम्ही तुकाराम महाराजांसाठी? वारी सुखरूप व्हावं। काय सांगणार तुम्ही, भाविक बघता तिथले कसं एकंदरीत वातावरण आहे इथे? वेळेआधीच पाऊस पडला आहे। सगळं वातावरण आनंदित आहे आणि बऱ्यापैकी वारकरी दिंड्या उत्साही आनंदात दर्शन घेत आहेत। पोलिसांचा कसा बंदोबस्त असतो? पोलिसांचा सगळ्या सेक्टर वाईज बंदोबस्त लागला आहे। 2-3 दिवसापासून पूर्वतयारी झालेली आहे आणि वारकऱ्यांची सेवा आणि सुरक्षितता हे लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे दिंडी सोहळा रोजी पार पाडला जाईल। या संपूर्ण वारीला पिंपरी चिंचवड पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे आणि या वारीच्या सेवेसाठी परभणीवरनं खास राजा हा अश्व आल्यामुळं येथे एक आनंदाचं वातावरण आहे आणि या अश्वाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त या अश्वाला पाहण्यासाठी येथे गर्दी करू लागलेली आहे। गणेश दुडम, लोकमत, देहू। देवाला यायची खूप इच्छा होती, पांडुरंगाला वारी पण पूर्ण करायची खूप इच्छा आहे, पण वारी नाही तरी दर्शन खूप व्यवस्थित झालं आणि पांडुरंगाचं इतकं दर्शन जवळून झालं की खूप मनाला पावलं। आरती सापडली, सगळं सापडलं आणि अशीच वारी इथनं पुढची मरेपर्यंत वारी चालू व्हावी।